नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून महाराष्ट्र राज्यामधल्या BMS प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटचा सर्व कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहू शकतो या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्कंठा निर्माण झालेली आहे। बऱ्याच वेळा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आपण अभ्यास करायला गेलो तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 120च्या आसपास मार्क्स कमी पडलेले दिसत आहेत। हायर स्कोअरमध्ये दरम्यान 120च्या आसपास मार्क्स कमी पडलेले आहेत। जसे जसे आपण 400च्या खाली येतो तो आकडा जवळपास 80 मार्काच्या आसपास राहतो। हे सर्व पाहिल्यानंतर गेल्या वर्षीचा जो प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ आहे त्याच्यावरती आत्ता किती असं राहू शकतो त्याच्यावरती अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो। बऱ्याच वेळा गेल्या वर्षी 343 एवढ्या मार्क्सला शेवटचं BMSचं ॲडमिशन महाराष्ट्र राज्यामध्ये झालेलं होतं। त्यामुळे यावर्षी तो कट ऑफ जवळपास 70 मार्काने खाली येऊ शकेल असं वाटतंय। जवळपास 270पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सर्व कॅटेगरीसाठी ॲडमिशनची प्रोसेसमधून आपल्याला प्रक्रियेमधून ॲडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी आहे। ज्या विद्यार्थ्यांचं स्कोअर 270पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र मॅनेजमेंट कोटा किंवा कर्नाटक असेल किंबहुना मध्य प्रदेश असेल या राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन करता येऊ शकतं। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना त्यासाठीची संधी आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे। जवळपास 5 लाखाच्या आसपास ज्यांचा ऑल इंडिया रँक आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सर्व कॅटेगरीसाठी MBBS मिळू शकणार आहे। त्याच्यापेक्षा जास्त रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र ही थोडीशी अडचणीची बाब आहे। तुम्हाला कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला BMSसाठी जवळपास 12 लाखापासून ते 27 लाखापर्यंत ॲडमिशन होण्याची सुविधा उपलब्ध आहे। जस्ट इलिजिबल विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जवळपास 27 लाखाची निगोशिएट फी करून आपल्याला 15, 16, 17, 18, 20पर्यंत आपल्याला चांगले कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटीसुद्धा उपलब्ध असू शकते। कट ऑफच्या दरम्यान 5 लाख रुपये 5 लाख एवढासुद्धा स्कोअर जवळपास सेफ स्कोअर नाही, 480पर्यंत वगैरे सेफ असू शकतो। जवळपास गेल्या वर्षी 2024चा विचार करायला गेलं तर खूप सारे विद्यार्थी रिपीटला गेले होते। म्हणजे ज्यांना मार्क्स पडले होते ते खूप सारे विद्यार्थी रिपीटला गेले होते। त्यामुळं यावर्षी असं एक माझ्या डोक्यात विचार आहे की एकंदरीत आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा टॉपिक उपलब्ध आहे, तो म्हणजे हा जो रिपीट करणाऱ्यांची संख्या फार कमी होणार आहे। त्यामुळे याचा कट ऑफवरती परिणाम होऊन जवळपास 290पर्यंतसुद्धा हा कट ऑफ राहू शकतो। बऱ्याच वेळा यावर्षी सर्व विद्यार्थी कुठे ना कुठे ॲडमिशन घेण्याच्या कन्सेप्टमध्ये राहणार आहेत। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना बऱ्याच वेळा काही वेळा असं पण लक्षात येऊ शकतं की जो काही महाराष्ट्र राज्यामधील इतर कॅटेगरीचा किती कट ऑफ असू शकतो। तर सर्वात शेवटचे कॉलेज म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 22 कॉलेज गव्हर्नमेंटचे आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज 103 आहेत। जवळपास 103व्या कॉलेजला म्हणजे सगळ्यात शेवटच्या लेवलला येणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्याचा जो कट ऑफ असतो तो सर्व कॅटेगरीचा 2 ते 5 मार्कामध्ये डिफरन्स असतो। त्यामुळं कॅटेगरीमध्ये बघायला गेलं तर SC असेल किंबहुना NTB असेल किंबहुना बाकी ST सोडून म्हणजे शेड्यूल ट्राईब्स सोडून सर्व बाकीचा कट ऑफ हा समान राहतो। ST कॅटेगरीचा कट ऑफ 50 ते 60 मार्कांना खाली राहू शकतो। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफच्या संदर्भातला जो व्हिडिओ मी बनवला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।